आशिक है ये जो नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं। आशिक है ये जो नहीं है मैं क्या करूं, दिल पे मेरा जोर नहीं है मैं क्या करूं। ये दिल दीवाना दीवाना, ये दिल दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना। नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज माझ्या चॅनलमध्ये। आजचा उद्देश आम्ही निघालो आहे मुंबई साइड। आपल्या मित्राच्या घराची वास्तुशांती आहे, त्याचप्रमाणे तिच्या मुलाचा पहिला वाढदिवस सुद्धा आहे आज। त्यानिमित्ताने आपण सर्व मित्रमंडळींना घेऊन आम्ही सर्व सोबत निघालो आहे मुंबईच्या दिशेने। तर भेटू आपण पुढे। ये पल जिंदगी का लाईन भरपूर आहे CNG ला। सुमित भरपूर आहे CNG। बघूया किती वेळ होता अजून सगळ्या मुलांना पिकअप करायचं आपल्याला। भेटू आपण पुढे, बघू किती वेळ होतो। एवढी तर लाईन आहे सध्या। तर एक जमा होता आहे। पहिला आला आपला जयेश, तिकडे प्रवीण आहे। प्रवीण काय भांग पडतो आहे। प्रवीण पण आलेला आहे। अमोल कुठे काय रे, काय झालं बघू आपण आता। किती जण जमता हळूहळू। खूप दिवसांनी गणेश सुद्धा आलेला आपल्या सोबत। निमित्त आहे आपल्या परेशच्या घराची वास्तुशांती। काय म्हणतो गणेश, खूप दिवसांनी भेटतोय, छान वाटतंय ना। काम काय चालू आहे? आपला सगळ्यात लास्ट मेंबर आहे अनमोल वाजे। तिची एंट्री आताच झालेली आहे, तर तोही खूप दिवसांनी भेटतो आपल्याला। बघू त्यालाही भेटू आपण। काय म्हणतो अनमोल? एकदम मजेत भाऊ। चला आता आपल्या बाकी व्यवस्थित? परेश भाऊंच्या घरवर्णीला सुमित भाऊंची आपली गाडी आहे आणि आता आपण निघत आहे चला मुंबई ऐरोलीला। गणेश, जयेश, चलो प्रवीण, अनमोल, मी निशांत आणि सुमित। चलो निघायचंय, बाय। झाले का कोणी अजून बसणार? इकडे कुठे चालले? आता राहिला आपला एकच मेंबर, त्याला घ्यायला आपण चाललेलो आहे। तो आहे मास्टर। तर मास्टरला आपण घेऊ। तो एकदा आला की आपल्या 2 गाड्या, टोटल 12 जण। सुमितची आहे अर्टिगा आणि मंगीची आहे इटिओस। चला टोटल 12 जण। एकदा का तो आला तर आपण आपल्या नाशिक मुंबई हायवेला लागू। ठीक आहे, जे मी बोलत होतो आपले मयूर सर, फायनली त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना खूप वाट बघावी लागली, ते रागोडा न्यायची आशा आहे। काय म्हणता सर? आज खूप दिवसांनी सोबत आहे आपण। दूध शर्करा येऊन आलेलो आहे। वर्षानंतर आमचे सर्व मित्र एकत्र अरे यार आमची काय ना, तुम्ही दोघच जण आहे ना। इट इज ऑलमोस्ट आफ्टर 15 इयर्स की सुम्या पण आले। 15 वर्ष झाले आपल्याला। 15 वर्ष सर्व एकत्र राहिला। 15? अरे भाई त्यांच्या हिशोबाने 15 वर्ष खरंच असलंय कदाचित। 15 वर्ष खूपच वर्ष भेटलेले असे तुकडे तुकड्यात भेटलो आपण। हा करेक्ट। गण्या स्वतः 20 वर्षांनी आलाय। बाकी हा गणेश, हा तो गणेश खूप दुर्मिळ आहे तो। हा दुर्मिळ जातीचा अशी साशी मध्ये शेवटपर्यंत राहू। चला हॅलो फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपण लागलोय नाशिक मुंबई आग्रा हायवेला। एकंदरीत
निघालेलो आहे प्रवासाच्या दिशेने. एक गाडी आमची पुढे गेलेली आहे. तुम्हाला कोणी बघणार आहे का? पडा चालले कौतुक करायला. त्याच्यात तो शेजारी डबू पैसा. अरे एखाद्याला प्रोत्साहन द्या रे. काय द्या? प्रोत्साहन द्या. काय अरे प्रोत्साहन द्या, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला तो खर्च पाणी काय व्हिडिओ काढतोय निशा भाई. मिस्टर इंडियन हॅकर. तुला काय बोललो पुढची दूरदृष्टी त्याची नाही. दूर असं लांब नको बघू, जवळच पाय. सबस्क्राईब वाढलं लगेच पार्टी फायनली आपण कसरा घाट लागलेला आहे आपल्याला. चालू झाला गाडी. हो गणेश, कसरा घाट चालू झालाय. हेलो दोस्तों, अब हम आ गए हैं कसारा घाट में. वळणाचा रस्ता आहे. बस वाला शहरात चालला आहे. ही जी तुम्ही कॉमेंट ऐकली बॅकग्राऊंड ही आपला मयूरचा आवाज आहे. याचा दिशाचा टर्न बघ भाई. एक नंबर टर्न मारतोय हा. त्याला जाऊ दे. क्या करे यार, आदत से मजबूर. बचपन की आदत है ना. तुम्ही आम्हाला रिक्षावाल्याचा बसला का फील व्हायला काय करा. जेव्हा मी एक्स्ट्रीम चिडतो ना म्यूट वर शोध पूर्ण कोणाचा काय काहीतरी बडबड केलं नॅचरल व्हायचं. काय करू शकतो. सवय लागली. बापरे, फुल कॉन्सन्ट्रेट चालू आहे भाई. अँगल ऍडजस्ट कर. मला लय बोर झालं. सोड रे इथं गाठात. या उन्हामध्ये असं अक्षरशः छान. अशा तऱ्हेने आता आम्ही थांबलो आहे खर्डी स्टेशनच्या इथे. नाश्ता करूया, चहा चहा पिऊया, घेऊया. पाणी पिऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. तर बाकीचे पोरं पण आहे आपले. सुमित भाऊ बोलले की इथं अतिशय चविष्ट वडापाव भेटतो. वर्षापूर्वीचं वडापाव दुकान एकदम फेमस. सुमितने तर शोधून विचारून घे त्यांना किती वर्षापूर्वीचं नक्की. 55 बोलले ते पण 50 सांगितलं. 5ची गॅरंटी नाही. तुम्ही ते शोधलेलं आहे. त्याच्याकडे म्हणणं आहे की इथे एकदमच अलग टाईपचे वडापाव भेटतात. तर एकदम चेक करून हटके वडापाव. काकांचं वय आहे 55 आणि हा सांगतोय का 50 वर्षापूर्वीचे वडापाव आहे. अरे वडापावचं दुकान त्याच्या पप्पांनी चेक करून घ्या. वडापावचं दुकान पप्पांनी टाकलं. इथे वडापाव आणि चहा एकदम सुंदर आणि अप्रतिम मिळतो. टेस्ट ट्राय करायचं आपल्याला. त्यासाठी आपण इकडे थांबलेलो आहे. तर बघू कशी चव आहे, कसं काय आहे. घेऊन आलेला आहे. सर्व पोरं आज भेटलेले आपले. तर बघूया. हा आहे नाशिक मुंबई हायवे. समोर एक हॉटेल आहे शिवकृपाच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला या मोचीचं वडापावचं शॉप आहे. तर जर तुम्ही कधी इकडे आला तर एकदा अवश्य ट्राय करा. आता मग आपल्याला वडापाव देता आहे गरम गरम. मी घेतला. तुला घ्यायचा आहे का? कोण बाकी आहे का? कोणी बाकी घ्यायचं? नाशिक कसारा हायवे. गरम गरम वडापाव. खूप भारी चव आणि हा होणारा सूर्यास्त. पोरांना भूकच एवढी लागली तर कोणी थांबायला तयार नाही.
पोरांना भूकच एवढी लागली का वडापावावर डायरेक्ट तुटून पडले. कशी चव गणेश? मयूर अप्रतिम अप्रतिम. आम्हाला असं वाटतं आता बोल. हॅलो गाईज. घेऊ ना सगळे, घेऊ ना सगळे बरोबर पाहिजे आपले. नॅचरल म्हणून सिंथेटिक म्हणून लावून ठेवला. लगेच एक्सप्रेशन चेंज. हा ना, हा नाही कसा आला. बोल का नको काय मी आता. आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात लहान बरं का. मी सकाळी 2 वाजेपासून आलो. तू गावावरून आलो. सकाळी 2 वाजेपासून पुढे. दुपारी म्हणजे दुपारी. अरे मग दुपारपासून येते मी. माझी सगळी सगळे सबको लेके आया हो. सबको लेके आया मैं. फायनली आपण आलोय. थकलाय? थकले 4-4.5 तासाचा प्रवास करून आलोय आणि 150 किलोमीटर. खूप ट्रॅफिक होती. पोहोचलेलो आहे. निघालोय परतीच्या प्रवासाकडे. ॲज युजल सुमित आहे ड्रायव्हिंग सीटवर, मी आहे नॉन ड्रायव्हिंग सीटवर. बाकी सगळे आता थकलेले आहेत. जेवण करून सर्वांना भेटून लाईट्स क्लोज आणि आपला आजचा पुढचा प्रवास इथे संपत आहे. धन्यवाद.